घरी उपलब्ध असलेल्या केवळ 3 साहित्यातून आपण असा मार्केटसारखा जाळीदार, मऊ आणि तोंडात विरघळणारा मैसूर पाक आज बनवणार आहे। तर चला मग याच्यासाठी काय साहित्य लागते ते आपण इथे बघू। इथे 1 वाटी बेसन घेतले, 2 वाटी साखर आणि 3 वाटी हे साजूक तूप घेतलेले। हे प्रमाण मैसूर पाकसाठी अगदी योग्य आहे। आता साईडला एक कढई घ्यायची, त्यामध्ये 2 वाटी साखर टाकायची आणि थोडं पाणी टाकून एक तरी असा पाक तयार करून घ्यायचा। आणि साईडलाच एक बाउल घ्यायचं, त्यामध्ये 1 वाटी तूप घालायचं आणि 1 वाटी जे बेसन घेतलं होतं ते यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं। कुठल्याही प्रकारच्या अशा गुठळ्या राहू द्यायच्या नाही। तुम्ही बघू शकता आता जो पाक आपण तयार करायला घेतलेला होता त्याचा एक तरी असा पाक इथे तयार झालेला। तुपामध्ये जे बेसन मिक्स केलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आणि अगदी मंद आचेवर होऊ द्यायची। ही अगदी पेशन्स ठेवून करण्याची प्रक्रिया आहे, कारण की बेसन हे खाली बुडायला लागलं नाही पाहिजे, कारण की बेसन करपलं की त्या मैसूर पाकचा स्वाद हा जाईल। त्यामुळे अगदी मंद आचेवर हे बेसन होऊ द्यायचं। तुम्ही बघू शकता मधामधात असे त्यामध्ये बबल्स दिसतात। हे बबल्समुळेच ह्या मैसूर पाकला छान जाळी ही येत असते। तर तुम्ही बघू शकता की बेसन हे आता कढई सोडायला लागलेली आहे आणि साईडनी असं छान असं तूप हे याला सुटायला लागलेलं आहे। अगदी रवाळ असं छान मंद आचेवर थोडं लालसर होईपर्यंत हे बेसन असं भाजून घ्यायचं। आणि एक साईडला एका पॉटला तूप लावून घेतलेलं होतं मी आणि आता इथे हे सगळं मिश्रण यामध्ये टाकून घेतलं आणि मग हलक्या हाताने ते दाबायचं। खूप जर दाबली तर याची जाळी ही चालली जाते। थोडं गरम असतानाच ह्या वड्या पाडून घ्यायच्या, नाहीतर नंतर त्या तुटतात। अशा प्रकारे पूर्ण थंड झाल्यानंतर आता मी इथे ह्या वड्या ह्या काढून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशी जाळीदार, मऊ आणि अगदी तोंडात विरघळणारा असा मस्त मैसूर पाक इथे तयार झालेला आहे। इथे मी कुठल्याही प्रकारचा फूड कलर किंवा कुठले केमिकल इथे वापरलेलं नाही। तर तुम्ही देखील अशा सोप्या पद्धतीने सर्वांना आवडणारा असा हा मैसूर पाक करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।